छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून 19वे विद्रोही साहित्य संमेलन सुरू होतं। या संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। सांस्कृतिक विचार यात्रा असं या ग्रंथदिंडीला नाव देण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की वेगवेगळी वेशभूषा करत अनेक साहित्यिक त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रांतातले प्रदेशातले लोक या ठिकाणी या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आदिवासी नृत्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर हे डोक्यावरती वेगवेगळे आदिवासी कला प्रकृतीतले खेळ जे आहे ते सुद्धा दाखवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला विद्रोही चळवळीतले अनेक साहित्यिक जे आहेत ते सुद्धा या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर याचबरोबर या ठिकाणी ही सगळी जी आहे एक अनोखी ग्रंथदिंडी या ठिकाणी सुरू आहे। इथे जर आपण बघितलं तर हा फुगडी जो आहे ती सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला हे पारंपरिक वेशभूषा करून या ठिकाणी हे खेळ आणलेली आहेत। इकडे हे दोन प्रतिकात्मक बैल जे आहेत ते सुद्धा आणण्यात आलेले आहेत। त्यांची सुद्धा एक वेगळी प्रतिकृती जी आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत शरद धमाले सर आहेत। सर काय सांगाल तुम्ही, एक वेगळी विचार यात्रा या ठिकाणी निघालेली आहे? हे समतेची विचार यात्रा आहे। फुले शाहू आंबेडकरी विचारांवर आधारित समतेचा विचार घेऊन ही यात्रा विद्रोही सांस्कृतिक चळवळीने काढलेली आहे। कसं असणारं साहित्य संमेलन, एकंदरीत रूपरेषा काय असते? समतेचा संविधानाचा विचार जागवणं हे मुख्य उद्देश आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होत आहे। त्याच्या विरोधामध्ये, विषमतेच्या विरोधामध्ये समतेचा आवाज बुलंद करणारा हे साहित्य संमेलन आहे। काल तारा भावळकर यांनी काही चांगले मुद्दे मांडले, त्यांचं सगळीकडे कौतुक होतंय। विद्रोही साहित्य संमेलनातून त्याच्याकडे कसं बघता? सैतानाच्या घराण्यामध्ये काही एक मौलिक विचार मांडणं याला काही अर्थ नसतो। सैतानांशी युद्ध करावं लागतं, सैतानांशी लढावं लागतं। संविधानाच्या आधारे ही लढाई ही आम्ही चालवलेली आहे। अशा पद्धतीने आपण बघू शकता की हे 19वे साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू होत आहे। त्याची ही एक जोरदार विचार यात्रा निघाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अगदी काही वेळात ही जी विचार यात्रा आहे ती आमखास मैदानावरती पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी साहित्य संमेलनाला सुरुवात होईल। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।